म्हणून जाते वेळी म्हणत आहो, ओ सत्य मर्यादाची वाणी, हे बाबा तुझी गातो मी गाणी. सत्य मर्यादाची वाणी, बाबा तुझी गातो मी गाणी. प्रत्येकाने कर्म बनवलं. मानव धर्माच्या सेवकाऊ म्हणते, माझे कर्म बनले. म्हणजे मुक्या माणसाला वाचा फुटली, पण यानं लालच काही सोडलं नाही. या मानवानं लालच काही सोडलं नाही. अरे अरे अरे, याला काय वाटतो, मी मोठा, मी काऊन याच्या समोर नमी. हा डगर का करते, आपल्या लाजेला ठेवते. याला लागते लाज. सत्य बोलायची डगर माणसाला लाज वाटते. तिकडे जाऊन खोटं नाटक करते आणि त्या लहान माणसाला खराब करते. पडद्याच्या अंग तो खोटे कार्य करते. कर्म बनवलं म्हणते, मानव धर्माच्या मी डगर सेवक आहो म्हणते. मी काऊन त्याच्या मागं धावी, नको धावू. पण अभिमानानं तर नको जगा. सर्वाला समानतेनं वाटून दिलं बाबांनी. लहान मोठ्यांना बाबांनी म्हटलं, एका गाडी 10 वर्षाच्या सेवकापेक्षा माझ्या 10 दिवसाचा सेवक हुशार आहे म्हणे.
बघा काय म्हणतो मी. बाबाने एक वैचारिक क्रांती दिली. माहित आहे का जी ते वैचारिक क्रांती कोणती आहे? धनराज भाऊ आडनावाज बोललो वाघमारे. वाघमारे ना, धनराज भाऊ वाघमारे. धनराज भाऊचे शब्द ऐकून घे. वैचारिक क्रांतीचे बोल सांगत आहो तुला. मला नाही वाटत तुला माहित असेल म्हणून, पण दादा माझा भाऊ आहेस. तुझ्यामध्ये जेवढी क्षमता आहे सहन करण्याची, बोलण्याची, बाबाचे सत्य, मर्यादा, प्रेम आणि 5 नियम आणि बाबाचे जीवन चरित्र हे सहन करण्याची क्षमता जर तुझ्यामध्ये असेल तर बाबाने एक नियमावली दिली आहे टगर माणसासाठी. टगर माणसासाठी ते क्षमता दादा तुझ्यामध्ये असल तर समोरच्या विचार करजो. नाहीतर अरे हा कामाची नाही, हे कामाची. तो माझ्या दादा, तो माझ्या मामा रेटून खेटून बसला, काही चिंता नाही कपड्याची. भरले तर 2 रुपयाच्या निर्मा घेऊ. ते जागा मला आवडतं. तर वैचारिक क्रांती कोणती धनराज भाऊ? एक चित्त, एक लक्ष्य, एक भगवान. जिसके विचार उसके पास में वैचारिक क्रांती है. म्हणून काय म्हणतो बघा.
हॅलो. तर बांधवांनो, या कार्यक्रमास्थळी माझ्या शब्दाला मान दिला. स्वयं जागृत झाले भगवान बाबा हनुमानजी. जागृत होऊन या माझ्या कंठानं यश दिलं. त्या परमेश्वराचे आपल्या मंडळातर्फे त्या परमेश्वराचे आभार मानतो. त्याचप्रमाणे माझे महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी माझ्या मुखकमलातून जे काही वाणी सोडवलं आणि त्याचे आत्मसात सेवकांनी करून घेतलं, त्या महान त्यागी बाबा जुमदेवजीचे मी मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे त्या माझ्या वाराणसी आईचे आभार मानतो आणि या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर सेवक सेविका बालगोपाल या सर्वांचे मी आभार मानतो. आपल्या भजनाच्या कार्यक्रमाला समाप्त करतो. सर्वांना माझा नमस्कार. एकताने जय घोष. आदरणीय आमचे दहाजी